शेतकरी बंधूंनो, राज्य सरकारने आपल्या शेतकऱ्यांचं सिंचनाचं काम सोपं व्हावं आणि शेती उत्पादनात वाढ व्हावी यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपल्या विहिरीतलं पाणी सहज उपसता येणार आहे आणि शेतीचं उत्पादन वाढवण्यास नक्कीच मोठी मदत मिळणार आहे। तर नेमकी ही योजना काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रहो, सरकारकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत पंप संच खरेदीवर तब्बल 90% अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। या योजनेत शेतकऱ्यांना मिळणारी जास्तीत जास्त अनुदान रक्कम ही 40,000 रुपये निश्चित केलेली असून शेतकरी 10 HP क्षमतेपर्यंतचे विजेवर किंवा डिझेलवर चालणारे पंप संच घेऊ शकतात। या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं सिंचनाचं ओझं कमी होणार असून पिकांना वेळेवर पाणी मिळणार आणि उत्पादन वाढून त्यांच्या नफ्यातही भर पडणार आहे। विहीर, शेततळे किंवा प्लास्टिक अस्तर असलेले जलसाठे असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक फायदा मिळणार आहे। हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे। आता या योजनेमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे कोणते ते आपण बघूयात। 90% अनुदानामुळे पंप संच खरेदीचा खर्च जवळपास नाहीसा होणार आहे। पाण्याचे स्रोत असले तरी पाणी काढण्यासाठी येणारा त्रास कमी होणार आहे। पिकांना वेळेवर पाणी मिळाल्याने उत्पादन वाढून शेतकऱ्यांच्या नफ्यातही भर पडणार आहे। आधुनिक पंप संचामुळे पाण्याची बचत होऊन पाणी टंचाईतही कमी होणार आहे। आता मित्रो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता अटी कोणत्या आहेत तर BPL शेतकऱ्यांसाठी जमिनीची वरची मर्यादा नाही। इतर शेतकऱ्यांकडे 1 एकर पासून ते 6 हेक्टर जमीन असणं आवश्यक आहे। दुर्गम भागातील शेतकऱ्यांकडे 1 एकर पेक्षा कमी जमीन असल्यास एकत्रित अर्ज केल्यास ते शेतकरी पात्र ठरू शकतात। फार्मर ID म्हणजे शेतकरी ओळख प्रमाणपत्र हे अनिवार्य आहे। आता आपण जर शेतकरी ओळख प्रमाणपत्र किंवा फार्मर ID काढलेला नसेल आणि फार्मर ID चे फायदे कोणते हे आपल्याला माहित नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन संपूर्ण व्हिडिओ बघा। त्या ठिकाणी त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपणास मिळेल। आता अर्जदार हा अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील असावा। यासाठी आवश्यक कागदपत्रे जी आहेत त्यामध्ये शेतकरी ओळख प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आधार लिंक असलेले बँक खाते आणि BPL प्रमाणपत्र जर लागू असेल तर, आणि मित्र फार्मर ID जर असेल तर 7/12/8 उतारा किंवा आधार कार्डची वेगळी गरज भासणार नाही। आता अर्ज कोठे आणि कसा करायचा? इच्छुक शेतकरी जे आहेत ते आपल्या MahaDBTच्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात। आपल्याला वेबसाईट सर्वांना माहीतच असेल, mahadbt.maharashtra.gov.in। आता अर्ज प्रक्रिया ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर चालणार असून BPL शेतकऱ्यांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार आहे। आता या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपण आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता। तसेच आपल्या काही अडचणी असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपण कमेंट करून विचारू शकता। आपल्या शंकांचं निरसन करण्याचा 100% प्रयत्न केला जाईल। मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ WhatsAppच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा आपलं सरकार सिंचनासाठी शेतकऱ्यांना 40,000 रुपयांपर्यंत अनुदान देत आहे याबद्दलची माहिती मिळेल आणि ते सुद्धा या शासनाच्या चांगल्या योजनेचा लाभ घेतील आणि त्यांच्या शेतीतील उत्पादन वाढवतील। धन्यवाद।